सो फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत चंदनवाडीच्या टॅक्सी स्टँडला. मित्रांनो मी आता आहे चंदनवाडीमधील एका भंडाऱ्यामध्ये आणि पाहू शकता आम्ही नाश्त्यामध्ये थोडं जेवण वगैरे मागवले. तर माझ्या समोर पाहू शकता एक अपंग व्यक्ती अमरनाथची ट्रेक करतोय आणि लाज वाटायला पाहिजे ज्यांना जे घोड्यावर जातात. मित्रांनो पाहू शकता. तर मित्रांनो समोर जो रस्ता पाहता हा जुना रस्ता आहे मित्रांनो. आणि रस्ता मोठा भंडारा लागलेला आहे आणि आता आम्ही मोमोज खायला घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही पनीर टिक्का खायला जाणार आहोत. तर मित्रांनो नागकोटीनंतर मी फायनली पोहोचलो शेषनाग या पॉईंटला. तर या ठिकाणी महादेवाने शेषनागाला सोडून दिलं होतं अमरनाथ गुफेपर्यंत जाण्या अगोदर. सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता आम्ही रेडी वगैरे झालो आहोत, फ्रेश वगैरे झालो आणि इकडे भंडाऱ्यामध्ये चहा पिण्यात आलो आहोत मित्रांनो. चहाबरोबर ब्रेड तसेच बिस्किट पुडं आणि टोस्ट पण अवेलेबल भेटतो. ती सर्व आहे भंडाऱ्यामध्ये. तर आता आमची इकडं लाईन पाहू शकता किती लागली. तिकडं चेकिंगसाठी लाईन होणार मॅडम. सगळं परत आपल्या बॅग वगैरे एकदा चेक होतील. नंतर आम्ही इकडनं चंदनवाडीसाठी निघणार आहोत. ते टॅक्सीचे की बाई किती आपल्याला येतात टॅक्सीचे प्राईस 150 रुपये. तर 17 किलोमीटरचं इकडनं प्रवास आहे चंदनवाडी आणि त्याचं 150 रुपये पर पर्सन घेतात. तर भेटतो मित्रांनो. आता थोडंसं नाश्ता वगैरे करतो. आता वाजल्यात सकाळी एक मिनिट 4 वाजायला आहेत मित्रांनो. 4 वाजता आम्ही आता 4 वाजेपर्यंत अजून 10 मिनटं कमी आहेत. लाईनला लागतो आणि बाकीचा अपडेट तुम्हाला देत राहतो. तो व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर मित्रांनो ही सर्व लाईन ही चेकिंगसाठी आहे. इकडनं आता आमची चेकिंग वगैरे होणार आहे. तर मित्रांनो आम्ही 3 वाजल्यापासून लाईनीमध्ये आहोत आणि आता वाजल्यात 4 वाजून 25 मिनटं आले मित्रांनो. अजून अर्धा तास आहे गेट खोलण्यासाठी. आम्हाला इकडनं टॅक्सी भेटेल. त्याचे चार्जेस आहेत 150 रुपये. ते आम्हाला सोडेल चंदनवाडीसाठी. तर आता पाहू शकता किती लाईन वाजत. भरपूर सारे शेतकरी झाले आहेत आणि अजूनमधून नुसतं इकडे तिकडे घुसतात आणि मिलिटरीवाले त्यांना घुसून देत नाही. मग परत पार्टी पाठवतात. मित्रांनो 1-1.5 तासाच्या वेटिंग नंतर आता आमची लाईन स्टार्ट झालेली आहे. पाहू शकता आता लाईन किती पब्लिक आहे. या साईडला आपली लाईन लागलेली आहे. तिकडनं आता आम्हाला टॅक्सी पकडायला जायचं आहे. तो फायनली मित्रांनो आमची चेकिंग वगैरे झालेली आहे. आता आम्ही इकडे जाणार आहोत टॅक्सी पकडायला. भरपूर सारी श्रद्धाळू पाहू शकता वेटिंगला अजून थांबले तिकडं आणि भरपूर सारी गर्दी आहे. 3 वाजता लाईनीला लागलेलो मित्रांनो. आता वाजल्यात 5 वाजता जसं गेट ओपन झालं तसं आम्हाला बाहेर सोडलं इकडे या साईडला. तर मित्रांनो पाहू शकता टॅक्सीसाठी पण इकडे गर्दी लागली. सो फायनली आम्ही आता पोहोचलो आहोत चंदनवाडीच्या टॅक्सी स्टँडला. आता इकडनं ज्यामध्ये आपल्याला जायचं आहे चंदनवाडीला त्या टॅक्सी स्टँडला आपण पोहोचलेलो आहोत. पाहू शकता भरपूर सारी पब्लिक आता इकडे आलेली. मागे एकदम गर्दी लागलेली आणि इकडे गाड्या आहेत मित्रांनो. 4 व्हीलर आहेत सगळ्या आणि भाडा प्रत्येकाचा या जाण्यासाठी इकडे चंदनवाडीला प्रत्येकाचा 200 रुपये भाडा आहे मित्रांनो. तुम्ही तसं तर लाईनला 3 वाजता लवकर लागा तर लवकर निघाल आणि ट्रॅफिक तुम्हाला कमी भेटेल. मित्रांनो पाहू शकता आम्हाला गाडी भेटले 4 व्हीलर स्विफ्ट डिझायर आणि आम्ही आता यात बसून जाणार आहोत चंदनवाडीसाठी. खूप मजा येईल मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो आम्हाला भेटलेली आहे आता स्विफ्ट डिझायर गाडी आणि आम्ही या गाडीत बसणार आहोत आणि जाणार आहोत चंदनवाडीसाठी. पर पर्सन 200 रुपये तरी मित्रांनो खर्च आहे आम्हाला जायचा.
सो फायनली मित्रांनो आम्ही स्विफ्ट डिझायरमध्ये बसलो, 5 जण ॲडजस्ट केले. पाहू शकता कसे चेंगून बसल्यात. पिढी दिसते का? पिढी कुठे आहे? हा पिढी आहे, पिढी आहे. हर महादेव, हर महादेव. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकार. फायनली मित्रांनो आम्हाला टॅक्सीवाल्याने चंदनवाडीला सोडलेलं आहे. चंदनवाडी जे ठिकाणी आहे या ठिकाणी शंकराने आपल्या डोक्यातील जे चंद्रदेव आहेत त्यांना इकडं सोडलं होतं अमरनाथच्या गुफेपर्यंत जाण्याच्या अगोदर. तुम्हाला पूर्ण या यात्रेमध्ये शंकराने आपल्या सर्व अंगावरून जेवढं काही सोडलं होतं ज्या ज्या ठिकाणी त्याला परत नावं दिलेले आहेत ते तुम्हाला मी प्रत्येक या स्पॉटवर गेलं सांगेन. मित्रांनो इकडे गॉगल वगैरे हँडल वगैरे सगळं मिळतं मित्रांनो, सगळं विकायला आले तिकडे. तर मित्रांनो मी आता पोचलो आहे चंदनवाडी बेस कॅम्पच्या इकडनं पुन्हा एकदा आपली चेकिंग होणार आहे आणि RFID वगैरे घालायला सांगतात मिलिटरी बेसवाले. तर चेकिंग वगैरे करतो आणि पुढचा अपडेट तुम्हाला देतो. सभी यात्रियों को सूचित किया जाता है कि जो यात्री घोड़े या पॉलिसी से यात्रा करना चाहते हैं वे प्रीपेड पर्ची काउंटर से पर्ची कटवाएं. पाहू शकता इथं किती भंडारे लागलेले आहेत चंदनवाडीमध्ये. चंदनवाडीमध्ये तुम्हाला घोडे वगैरे अवेलेबल भेटतील मित्रांनो आणि इकडच्या अमरनाथ साईड बोर्डवरून तुम्हाला बुकिंग करायचं आहे. मित्रांनो मी आता आहे चंदनवाडीमधील एका भंडाऱ्यामध्ये आणि पाहू शकता आम्ही नाश्तामध्ये थोडं जेवण वगैरे मागवले. तुम्हाला काय काय मी दाखवतो. मध्ये थोडंसं मित्रांनो इकडे पाहू शकता पोहा आहे, एक नान आहे, 2 भाज्या आहेत आणि खीर दिलेली आहे. आणि सर आणि मी आता जेवायला बसलो. सो फायनली मित्रांनो चंदनवाडी जे तिकडे लंगर लागलेलं तिकडे आम्ही नाश्ता वगैरे केला बघतो आणि गर्दीमधून मग बाहेर निघालो. गर्दी समोर पाऊस होता माझं किती आहे इकडनं निघतो आणि इकडनं आता पुढं हाड चढण एकदम झिकझॅक आहे जसं केदारनाथचा झिकझॅक आहेत ना तसे आहेत. 3 किलोमीटरचं झिकझॅक आहे मित्रांनो, ते आम्ही कंप्लीट करू. आता काय हे नाही आहे, सावकाश ट्रॅक करू आम्ही. चंदनवाडीवरून तुम्हाला घोडे पण अवेलेबल आहेत मित्रांनो, भरपूर सारे घोडे विचारले आहेत. घोडा करत असाल तुम्ही तर त्यांचा कार्ड असतंय अमरनाथ यात्रेचा साईनबोर्डचा, त्या कार्डवाल्याकडूनच तुम्ही घोडा खरेदी करा. पाहू शकतो मित्रांनो इकडे सगळे घोडेच आहेत. तर मित्रांनो चंदनवाडीचा जो मेन स्पॅच आहे, जी मेन कडी चढण आहे ना ते आमच्या समोरच दिसते आम्हाला. आता ते आम्हाला ट्रॅक करायचे आणि अमरनाथ यात्रेमधील सर्वात कठीण पडाव हाच आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो किती हाईटने आपल्याला जायचं आहे ते. मित्रांनो पाहू शकता वरती आपल्याला जायचं आहे. या साईडून मित्रांनो आपल्याला त्या साईडला वरती जायचं आहे. दिसतेच असेल तुम्हाला थोडी थोडी त्या साईडला जायचं आपल्याला. अमरनाथ यात्रेमधील हा सर्वात कठीण पडाव आहे मित्रांनो चंदनवाडीचा.
तर मित्रांनो तुम्हाला अमरनाथ यात्रेमध्ये असे प्रत्येक ठिकाणी चॉकलेट वगैरे काजू बदाम बायला टॉपी भेटले पाहू शकता. आता मी आहे चंदनवाडी बेस कॅम्पमध्ये. इकडे हॉस्पिटलला पण मित्रांनो हॉस्पिटलमध्ये तुम्हाला फ्री चेकअप वगैरे केलं जाईल. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही इकडे हॉस्पिटलमध्ये काम शकता. सो मित्रांनो चॉकलेटांच्या बरोबरच तुम्हाला असे ते का ड्रायफ्रूट्स पाहू शकता. ड्रायफ्रूट्स पण देतात. तुम्हाला दाखवतो मी ड्रायफ्रूट्स. तर मित्रांनो अमरनाथ यात्रेला तुम्हाला असे ड्रायफ्रूट्स पण फ्रीमध्ये भेटतील मित्रांनो पाहू शकता. मित्रांनो चंदनवाडीत तुम्ही क्रॉस जसं करसाल आणि जशी चढण लागेल ना तर या ठिकाणावरून 2 भाग जातात. तिकडनं घोड्या वेगळे आणि पैदल यात्री हे वेगळे जातात. तर मित्रांनो आम्ही ट्रेकिंग आता चालू केलेली आहे. जी कडी चढण आहे ती आम्ही ट्रॅक चालू केलेली आहे. आणि तिकडे मागं थोडं चेकिंग पण होतं. प्रत्येक ठिकाणी चेकिंग पॉईंट आहेत मित्रांनो. काही प्रकारचं असं गरज सामान घेऊन येऊ नका. तुम्हाला त्याचं बघावं लागेल. तर प्लीज रिक्वेस्ट करतो काय असे वस्तू घेऊन येऊ नका ज्याने तुम्हाला त्रास होईल. जय बोले की. तर मित्रांनो चंदनवाडीचा जो मेन ट्रॅक आहे ते आम्ही ट्रॅक चालू केले आहेत. आणि जे आमचे राजू सर आहेत ते तिकडे मागे आले आहेत. त्यामुळे आम्ही थोडंसं त्यांच्यावर थांबतो आहे. थोडा आराम करतो. काय घाई नाही आम्हाला. आणि माझ्या पाठी पाहू शकता पहाडांवर ऊन आलेलं आहे. सूर्यदेवाने तिकडं जास्त दिलेलं आहे. अजून या साईडला आम्ही हवं त्या साईडला ऊन नाही आहे. पण इकडे गेलो आम्हाला पण ऊन भेटेल. आणि चंदनवाडीमध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत. घोडे तुम्हाला काही स्वास्थ्य अवस्था असेल डॉक्टरची तर इकडं सरकारी हॉस्पिटल पण आहे. तुम्ही तिकडं चेकअप करू शकता. तर पुढचा अपडेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत राहतो. तर मित्रांनो याचं नाव आहे प्रथमेश आणि हा आपला घाटकोपरचाच आहे. तर कसं वाटतं प्रथमेश? आता आपण 500 मीटरच चाललो फक्त. 500 मीटरमध्ये माझी हालत बघताय कसं वाटतंय वातावरण इकडचं? वातावरण सुंदर आहे. चल भेटूया पुढे. जय बोले. जय बोले की. या सावकाश. तर माझ्या समोर पाहू शकता एक अपंग व्यक्ती अमरनाथची ट्रेक करतोय. आणि लाज वाटायला पाहिजे ज्यांना जे घोड्यावर जातात मित्रांनो पाहू शकता. मित्रांनो 1 किलोमीटरची ट्रेक झालेली आहे आमची. थोडं जमल्यावर कारण चढण एवढी खतरनाक आहे ना. पिढी दमला का? असं वाटतंय मस्त आराम के साथ ट्रॅक करू आपण. तर मित्रांनो पाहू शकता इथे लिहिलेलं आहे पिशू टॉप 2 किलोमीटर, जोजीबाल 6 किलोमीटर, शेषनाग 11 किलोमीटर, पंचधरणी 25 किलोमीटर, आलिक्या 31 किलोमीटर. अशा तऱ्हेने इथे पूर्ण किलोमीटरची माहिती दिलेली आहे. आणि लोक इकडं फोटोशूट करत आहेत. तर मित्रांनो चंदनवाडीपासून आम्ही 2.5 किलोमीटर ट्रेक केलेलं आहे. आणि एक असं बसायचं पॉईंट आहे आराम करण्यासाठी साधारणला. आणि इकडं फ्री ज्यूस वगैरे वाटतात. आणि सूर्यदेवानी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. आता ऊन आलेलं आहे. थंडीचं वातावरण कमी झालेलं आहे. जॅकेट वगैरे काढायला लागेल कारण आतमध्ये भरपूर गरम व्हायला लागलं आहे. त्या बाजूला मित्रांनो फ्रीमध्ये ज्यूस वगैरे वाटतात. इसकी चढ़ाई शुरू हुई थी 10,800 दम भरले ना ले. तुम्हाला चंदनवाडीचा खालचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो किती खाली ते लय खालचून आलो मी मित्रांनो. हे आहे चंदनवाडी बेस कॅम्प. तिकडनं खालचं झिकझॅक तुम्हाला दाखवता आलं मी ना पण तेवढ्या लांबून इकडे आलो आहे. तर इकडनं पिसू टॉप 2 किलोमीटर आहे अजून. जय बोले. जय बोले की. तर मित्रांनो 3 ते 3.5 किलोमीटर ट्रॅक केल्यानंतर उतरणीचा भाग लागले. आता बस काय वाटत नाही एवढा दम वगैरे भरत नाही आहे. कारण ज्यावेळेस चढण लागते त्यावेळेस पाय तर दुखत नाही पण इकडचं वेदर आपल्याला सहन होत त्यामुळे आपल्याला दम जास्त लागतो मित्रांनो. आणि जागा ठिकाणी तुम्हाला ऑक्सिजनची सेवा उपलब्ध आहे. जर तुम्हाला दम लागत असेल जास्त तर तुम्ही ऑक्सिजन घेऊ शकता तिकडं.
तर मित्रांनो समोर जो रस्ता पाहता हा जुना रस्ता आहे मित्रांनो, पाहू शकता शिशू टॉपचा जुना रस्ता. किती हार्ड चढण आहे मित्रांनो, झिकझॅकवर झिकझॅक इकडनं खालून येतो. तर मित्रांनो पाहू शकता अमरनाथ यात्रा का कठीण मानली जाते, ते कुठून कुठून कसं कसं यायला लागतं पाहू शकता. तर मित्रांनो समोर दिसतोय ते आहे पिशू टॉप. 500 मीटरच्या अंतरावर आले मित्रांनो. खूप जमलोय कारण रात्री आम्ही फक्त 2 तास झोपलोय. मॅच बघत होतो इंडियाची फायनल, त्यानंतर सेलिब्रेशन वगैरे केलं आणि रात्री 3 वाजता उठून रेडी झालो होतो लाईनीत राहण्यासाठी. तर आता पोचतो पिशू टॉपला, तिकडे जाऊन थोडंसं व्ह्यू दाखवतो. फायनली मित्रांनो पिशू टॉपच्या प्रवेश द्वारावर पोचलो आम्ही. तर फायनली मित्रांनो मी पिशू टॉपला पोचतोय आणि इकडे असे लंगर लागलेत, भरपूर सारे लंगर आहेत मित्रांनो. इकडे नाश्ता वगैरे करू आणि आमची जी ग्रुपचे सदस्य आहेत, ग्रुपची माणसं आहेत अजून ते मागे आहेत. तर इकडनं जाऊन आम्ही आराम करणार आहोत. तर इकडचं थोडंसं व्ह्यू पण दाखवेन, भंडाऱ्यान पण जाऊन ते पण दाखवेन तुम्हाला. तर मित्रांनो शिशू टॉपचा जो लंगर लागला आहे, इकडे वेगवेगळे पदार्थ भेटतात खायला. तुम्हाला दाखवतो काय काय लिस्ट. एक नंबर बेस्ट आहे, एक नंबर. या साईडला सूप, इकडे मोमोज, पास्ता, ढोकला, आलू चाट, पनीर टिक्का, या ठिकाणी पास्ता भेटतो मित्रांनो. इकडे मोमोज, टीन मोमोज, त्या साईडला खमंग ढोकला, असे भरपूर सारे पदार्थ आहेत इकडे. आणि इथं मस्त मोठं भंडारा लागलेलं आहे आणि आता आम्ही मोमोज खायला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही पनीर टिक्का खायला जाणार आहोत. ते पास्ता वगैरे खाल्लेला आहे आम्ही. आता असं खात आम्ही जाऊ पुढे दाखवतो तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता मोमोज. कसा वाटला मोमोज खायला? आलू टिक्का खायला जाते मित्रांनो समोर, तिकडं जाऊन दाखवतो. आम्ही आता मसाला डोसा घेतलेला आहे. आता आम्ही पांगवलाय मसाला डोसा. कशी टेस्ट आहे मयूर? टेस्ट चांगली लागते का? टेस्ट बरी नाही लाग? चांगल्या प्रेममध्ये खाऊन घ्यायचा. तर मित्रांनो शिशू टॉप आम्ही आता झालेलं आहे. आम्ही लंगरमध्ये खूप सारं खाल्लेलं आहे आणि आता आम्ही आपलं नेक्स्ट डिसिजन तिकडे जाणार आहोत. आपल्याला शेषनागला पोचायचं आहे. आपला स्टे असणार आहे शेषनागला. हे संस्थेचे सगळे जेवढे मंडळी असेल तेवढे शेषनागला येतील. व्ह्यू आहे ना मित्रांनो एक नंबर आहे. असं वाटतं इकडंच राहा. इकडची मित्रांनो लोक एवढे दिलदार आहेत ना, एवढे लंगरमध्ये ड्रायफ्रूट वगैरे खायला 101 पदार्थ. आनंद झाला, एकदम आनंद आला. सो मित्रांनो शिशू टॉपचं तुम्ही इकडचं व्ह्यू पाहू शकता. कसलं बर्फ आणि कसले मोठे मोठे पहाड आहेत आणि इकडे खाई कसली खाली आहे. तर मित्रांनो पिशू टॉपवरून घोडे पुन्हा एकदा या पैदल यात्रेत त्यांच्या मार्गावर मिळतात तुम्हाला. तर पाहू शकता इकडे खूप सारे घोडे आलेले आहेत, झुरलं वगैरे उडवतात. तर मित्रांनो शिशू टॉपच्या पुढे आल्यावर
असा एक पॉईंट आहे त्या ठिकाणी थोडंसं ओलं आहे आणि घोड्यांच्या चालण्याने इकडं चिखल झाला आहे भरपूर. त्याला पावसात अजून किती जायचं आहे. इकडनं आता जोजी फॉल 2 किलोमीटर आहे आणि शेषनाग 7 किलोमीटर राहिलं आहे. मित्रांनो पाहू शकता वॉटरफॉल आणि बर्फ वगैरे असतात नंतर आणि पाहू शकतो मित्रांनो कसं खतरनाक येते आणि पूर्ण बर्फाच्या खाली भेटतो मित्रांनो पाणी. मित्रांनो इकडे पाहू शकता नदीत किती मोठा ग्लेशियर आहे. पूर्ण बर्फ आहे मित्रांनो. त्याच्या खालून पाणी निघतंय. तर मित्रांनो शिशू स्टॉपपासून जोजीपाल नॉनस्टॉप आलो मी. जोजीपाल इकडं 1 किलोमीटर राहिलं फक्त. थकलो आहे आणि प्रणयचा पुढे गेल्यात का मागे गेल्यात तर पत्ताच नाही. मी एकटाच इकडं पाहू शकता. मागच्या किती लांबून आलो आहे. दाखवतो मागून तुम्हाला मी. नॉनस्टॉप आलो मित्रांनो इकडनं मी. मित्रांनो पाहू शकता इकडं ग्लेशियरचं पाणी. पाहू शकता किती ग्लेशियर आहे. मित्रांनो मी जोजीपालच्या कमानीजवळ पोचलेलो आहे आणि समोरच खूप सारे भंडारे लागलेले आहेत. तिकडे जाऊन आराम करतो, जेवतो वगैरे. तिकडे जाऊन तुम्हाला दृश्य दाखवेन. लावतो तुम्हाला तिकडचा. तर मित्रांनो पाहू शकता खूप सारे भंडारे लागले जोजीपालमध्ये. आता इकडे अंघोळ धुण्यासाठी पण गेलेत नदीवर. मित्रांनो जोजीपालमध्ये तुम्हाला वॉशरूम वगैरे सर्व अवेलेबल भेटेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वॉशरूम अवेलेबल भेटेल अमरनाथ यात्रेमध्ये. तर स्वच्छता पण खूप चांगली आहे इकडे मित्रांनो. सगळे श्रद्धाळू मित्रांनो इकडे आराम करतात आणि जेवण वगैरे थंड पाणी ज्यूस वगैरे घेतात इकडं. जय बोले जय बोले. तर मित्रांनो आता जोजीवालावरून मी निघतो आहे आणि खायला पाहू शकता फ्राय केलेले आहेत तेलामध्ये घेतले आता टाईमपास खायला. इकडं निघतो तर आपला शेवटचा पडाव आहे शेषनाग. इकडनं 5 किलोमीटर मित्रांनो. तर 5 किलोमीटरची ट्रेक आपल्याला कंप्लीट करायची आहे. मित्रांनो पाहू शकता बरं आहे. खूप मोठा आईस बोल आहे इकडं पण त्या साईडला पण आहे. मित्रांनो पाहू शकता किती मोठा बर्फाचा ढीग आहे इकडं या साईडला पण. बोला बोला. मित्रांनो पाहू शकता बर्फ. तर मित्रांनो त्या बर्फाच्या येतात आणि इकडनं निघलो मी. थोडे पुढं चढण आहे. आता मित्र काय अजून भेटले नाही. कुठे जे हरवलेत तेच समजत नाही. तेवढे आहे आपली ट्रॅक आता 5 किलोमीटरची थोडी कंप्लीट करतो मित्रांनो. थोडं थकलो आहे कारण रात्री आहे ना फक्त 2 तासच झोपलो आम्ही. भेटू म्हणतो तर पुढं अपडेट देतो तुम्हाला.
मित्रांनो जोजीबॉलवरून तुम्हाला पालखी पण अवेलेबल भेटेल. ते खाली बघा मित्रांनो शेषनागमधून नदी आलेली आहे आणि समोर एक वॉटरफॉल आहे तो पण दाखवतो तुम्हाला. आणि रस्ता किती छोटा आहे बघा इकडं. तर मित्रांनो पाहू शकता हा दृश्य किती सुंदर आहे आणि वरती ग्लेशियरच ग्लेशियर आहे. पूर्ण बर्फ आहे मित्रांनो. त्याचं पाणी इथून इकडे येतं आणि हा झरणा पाहू शकता मित्रांनो वॉटरफॉल. तर मित्रांनो पाहू शकता इकडे किती सुंदर वॉटरफॉल आहे. सगळी पब्लिक इकडे फोटोशूट करायला थांबले आणि त्याच्याच खालीच लगे हा असा दृश्य आहे मित्रांनो. हा सुद्धा सुंदर दृश्य बघू शकता. तर मित्रांनो पिशू टॉपच्या चढाईनंतर हा एक चढण लागले असा पाहू शकता. पूर्ण वरती जायचं आहे. झिगझॅग रोड आहे मित्रांनो पाहू शकता किती आहे. तर मित्रांनो जोजीबालचा जो पुढचा कठीण ट्रेक आहे जो झिगझॅग आहे त्या ठिकाणी 2-3 वॉटरफॉल पण आहेत मोठे मोठे चांगले. तर त्याच्यावरती आपण आता आलेलो आहोत आणि इकडं पण एक घोडा पडाव आहे. भरपूर सारे घोडे वगैरे आहेत तिकडे. तुम्हाला दाखवतो इकडचं दृश्य. तर पाहू शकता इकडं भरपूर सारे घोडेवाले आहेत. तर मित्रांनो पाहू शकता इकडे शेषनागाला फक्त 3 किलोमीटर आलेले. आपल्या शेषनागला जायचं आहे. बाकीचं असेल ते उद्या करणार होतो. तर मित्रांनो नागकोटीनंतर मी फायनली पोहोचलो शेषनाग या पॉईंटला. तर या ठिकाणी महादेवाने शेषनागाला सोडून दिलं होतं अमरनाथ गुफेपर्यंत जात नाही अगोदर. तर इथं याच ठिकाणी मित्रांनो या झीलमध्ये हा जो तलाव आहे या ठिकाणी शेषनागाला सोडलं होतं. आणि पाहू शकता पाण्याचा आकार हा शेषनागासारखाच दिसतो इकडे. मित्रांनो मी आता आहे शेषनागला आणि शेषनागच्या झीलच्या समोरच मोठा ग्लेशियर आहे आणि तिकडनं जर रस्ता आहे जाण्यासाठी पाहू शकता भरपूर ग्लेशियरचा ढीग पडला इकडे. पाहू शकता किती वरून येतं आणि खाली पण हा ग्लेशियरचा मित्रांनो ब्लॅक आईस. पाय स्लिप होण्याची शक्यता आहे. बुटा तुम्ही घेऊन असाल तर चांगल्या प्रकारचे घेऊन या. असं बर्फावरून चालावं लागतं. फायनली मित्रांनो मी शेषनागचं बेस कॅम्प आहे तिकडे पोहोचलेलो आहे. मला वाटतं मित्रांनो फायनली ज्या ठिकाणी माझं नाईट स्टे त्या ठिकाणी पोहोचलो लवकरात लवकर. आता टेंट वगैरे आम्ही घेतलेले असेल तिकडे जातो. मित्र आले असेल तिथे पण बघतो आणि आराम करतो मित्रांनो. बाकी इथला व्ह्यू तुम्हाला दाखवेल. रात्रीचा पण इकडचा व्ह्यू दाखवेल तुम्हाला. फायनली मित्रांनो मी पोचलो आता शेषनाग बेस कॅम्पला आणि आता इकडं माझी बॅग वगैरे चेकिंग होणार आहे. तर सगळं बॅगीतलं जे डबल बॅग होती ती एकच बॅगमध्ये टाकलं आहे. तर बॅग वगैरे चेक करतो ना आतमध्ये एंटर करतो. तुम्हाला आतमध्ये जेवढं चांगलं व्ह्यू आहे तेवढं दाखवतो प्रयत्न करेन. मित्रांनो शेषनागमध्ये आता आम्ही आलो आहोत लंगरमध्ये जेवण्यासाठी. भरपूर सारी गर्दी लागली तुम्हाला दाखवतो.